नमस्कार, मी विकास लावांडे. सत्याग्रही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज 1 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस वेगवेगळ्या विषयांनी गाजला. तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वत्र बातम्या गेल्या काही दिवसापासून फक्त मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहेत. वेगवेगळी मतमतांतरं आहेत, वेगवेगळे विषय प्रत्येक जण आपापल्या परीने मांडतोय. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेच. आज त्यांचा उपोषणाचा 8वा दिवस आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक सरकारने आज घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती बैठक बोलावून एक ठराव केला. सर्वानुमते असा एक ठराव झाला की कायदा व सुव्यवस्था राज्यात राखली जावी आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाबद्दल सर्वांचं एकमत आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं, याच्यावर सर्वांचं एकमत आहे. आणि तसा ठराव त्यांनी करून सह्याही केल्या. उपोषण मागे घ्यावं असंही त्याच्यात एक वाक्य आहे. मी तो ठराव वाचला. मुद्दा असा आहे आजच्या माझ्या चर्चेचा की मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली भूमिका, यांची मागणी आणि सरकारची भूमिका आणि सरकारची मांडणी खरं तर मराठा किंवा ओबीसी सर्वच जातीतल्या लोकांचा हल्ली संभ्रम होतोय. मी थोडंसं काही गोष्टी स्पष्ट बोलणार आहे. कुणी गैरसमज करायचे काही कारण नाही. मी कुठल्याही जातीचा इथे म्हणून बोलायला आलेलो नाही. मी एक भारतीय नागरिक आहे. मी स्वतः जात मानत नाही. मला त्याचा अवडंबर करायचं नाही. परंतु या समाजामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जे काय राज्यामध्ये अतिशय गरम वातावरण आहे, जाळपोळ होते आहे, दगडफेक होते आहे, एसटी बंद आहेत गावगावी आणि चौकात चौकात मराठे साखळी उपोषण पण करताना दिसत आहेत. सर्व चॅनलवर मराठा आरक्षण, मराठा आंदोलन, मनोज जरांगे पाटील, शासनाच्या भूमिका, याच्या पलीकडं काही ऐकायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. मुद्दा तितका महत्वाचा आहेच. कारण गरिबी या संदर्भात कुणी बोलत नाहीये. प्रत्येक जातीमधल्या गरिबीच्या प्रश्नाबद्दल, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कुणीच बोलत नाही. तो मुद्दा आत्ताच्या या गरम वातावरणामध्ये आर्थिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये किती मांडला जावा, किती मांडणारे लोक आहेत आणि किती जण ऐकणारे आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. कारण अशा वातावरणामध्ये, भावनिक वातावरणामध्ये सत्य ऐकायची आपली तयारी नसते आणि म्हणून सरकार सुद्धा खरं बोलत नाहीये. मला खरं तर आज या निमित्ताने मागणी करायची आहे की मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांची जी मीटिंग झाली होती मागच्या वेळेस उपोषण मागे घेताना, त्या मीटिंगचा खरं तर मिनिट्स पाहिजेत आपल्याला. त्या मीटिंगमध्ये काय ठरलं होतं, मुख्यमंत्र्यांनी काय नेमकी भूमिका घेतली होती, काय आश्वासन दिलं होतं, मनोज जरांगे पाटलांची काय मागणी होती, त्यांनी कोणते मुद्दे मांडले होते, खरं तर त्या मीटिंगचे मिनिट्स आपल्याला हवे आहेत. ते मला मिळतील का नाही माहीत नाही. जर मनोज जरांगे पाटलांकडे असतील तर त्यांनी ते जाहीर करायला हवेत आणि मुख्यमंत्र्यांकडे असतील तर त्यांनी ते जाहीर करायला हवेत. याचं कारण असं, कुठंतरी गल्लत होती आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका अशी आहे की 50% आत जे काही वर्षानुवर्षे कुणबी जातीचं जे आरक्षण दिलं गेलेलं आहे, तेच आरक्षण सरसकट सर्व मराठ्यांना दिलं जावं. मराठा म्हणजेच कुणबी, कुणबी म्हणजेच मराठा आणि शेती करतोय हा त्यांचा व्यवसाय आहे. ही भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील म्हणतायत की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र जातीचं देण्यात यावं. प्रत्येक मराठा हा कुणबीच आहे किंवा प्रत्येक कुणबी हा मराठाच आहे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र इथं राज्य शासन मनोज जरांगे पाटलांशी खोटं बोलतंय किंवा त्यांना खेळवतंय. आज मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे. काय प्रश्न आहे? खरं तर राज्य सरकारने किंवा राज्य सरकारचे जे अटर्नी जनरल आहेत, जे वकील आहेत, ज्या कमिट्या नेमलेल्या आहेत, या कमिट्यांनी तरी जाहीरपणे सांगायला पाहिजे. कमीत कमी राजकीय दृष्टिकोनातनं
जातीची समीकरणं किंवा मतांची समीकरणं जुळवण्यासाठी म्हणून कदाचित मुख्यमंत्री बोलणार नाहीत, उपमुख्यमंत्री बोलणार नाहीत, परंतु ज्या समित्या शासनाने नेमलेल्या आहेत, मग ते न्यायमूर्ती शिंदे साहेब असतील, भोसले असतील किंवा आणखी गायकवाड साहेब असतील, यांनी आता गायकवाड समितीचा अहवाल दिलेला आहे, भोसले समितीने त्याच्यानंतर काहीतरी आपला अहवाल दिलेला आहे, आता संदीप शिंदे एक कमिटी म्हणून आपला अहवाल करतायत. खरं तर एक वाक्य सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, त्याची चर्चा होत नाही, माध्यमांच्यात सुद्धा होत नाही, आंदोलकांच्याकडनं होत नाही आणि सरकारकडनंही होत नाही. सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे की कुठलंही आरक्षण देण्यापूर्वी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतल्याशिवाय कुठल्याही जातीला आरक्षणाच्या यादीत घेता येत नाही. ओबीसी मध्ये ज्या जातीला घ्यायचंय त्या जातीसाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल पाहिजे. मुद्दा इथे असा आहे की मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत, या संदर्भात स्पष्टपणे चर्चा होण्याची गरज झालेली आहे. आणि त्याला जोपर्यंत वाचा फुटत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही असं माझं मत आहे. मनोज जरांगे पाटलांचं आरोग्य महत्वाचं आहे, त्यांची शरीर प्रकृती चांगली राहणं महत्वाचे आहे, ते जिद्दीला पेटलेले आहेत, ते कुठेही माघार घ्यायच्या भूमिकेत नाहीयेत. सरकारने आज सर्व पक्षीयांना सोबत घेऊन जो ठराव केला त्या आधाराने त्यांना मागणी करतायत की माघार घ्यावी म्हणून. मुद्दा असा आहे की सरकारने जरांगे पाटलांना खरं सांगण्याची गरज आहे. सरकारने त्यांना हे सांगितलं पाहिजे, सरकारच्या विधी व न्याय विभागाने सांगितलं पाहिजे की मराठा आणि कुणबी एक नाहीत असे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे अनेक जजमेंट आहेत. 1920 सालापासून 2008 पर्यंत अनेक काही निकाल आहेत. मग ते मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठापासून सुप्रीम कोर्टापर्यंत किंवा केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा, राज्य मागासवर्ग आयोगाने कुठेही आजपर्यंत मराठा आणि कुणबी एक आहेत असं म्हटलेलं नाही. मग मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे की मराठा आणि कुणबी एकच आहेत, सर्वजण शेतकरी आहेत, व्यवसायावरून जाती ठरल्यात, ही मनोज जरांगे पाटील सातत्याने भूमिका मांडतायत. सरकार त्यांच्याशी चर्चा करताना कोणत्या मुद्द्यावर करतंय, खोटी आश्वासनं का देतंय, कशाच्या आधारावर एकनाथ शिंदेनी त्यांना 1 महिन्याचा आम्ही मुदत द्या आणि 1 महिन्यात तुमचा प्रश्न सोडवू, 1 महिन्यात आम्ही टिकणारं आरक्षण देऊ, त्यांचा सारखा शब्द आहे टिकणारं आरक्षण देऊ, टिकणारं आरक्षण देऊ. एकनाथ शिंदे साहेब, मला तुम्हाला नम्रपणाने विचारायचंय, 1 महिन्याची मुदत तुम्ही कोणत्या आधारावर दिली होती, कुठला फॉर्म्युला तुमच्या समोर होता? मनोज जरांगे पाटलांना तुम्हाला 10 दिवस वाढून दिले, 40 दिवसामध्ये तुम्ही कोणता फॉर्म्युला राबवणार होता हे महाराष्ट्राला सांगा. तुमचा फॉर्म्युला काय आहे? आजही मनोज जरांगे पाटलांची मी पत्रकार परिषद ऐकली. मनोज जरांगे पाटील म्हणतायत की समोर चर्चेला या, ती सांगा तुम्हाला काय अडचण आहे, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मराठ्यांना कुणबीचं दाखला सरसकट द्यायला नकार देताय, माझ्या समोर चर्चा करा, दूध का दूध पाणी का पाणी हो द्या असं मनोज जरांगे पाटील बोलतायत. सरकारने या बाबतीत बोललं पाहिजे. जर तुम्हाला अडचणच आहे की कुणबी आणि मराठा एक नाहीत, सरसकट देता येणार नाही, तर मनोज जरांगे पाटलांना तुम्ही का झुलवत ठेवताय? का खोटं आश्वासन दिलं? 40 दिवसाची मुदत कशासाठी दिली? देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करून सांगतायत की आम्ही दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं गायकवाड समितीच्या आधारावर आणि ते सुप्रीम कोर्टात गेलं. त्याचं कारण उद्धव ठाकरेंच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य रीतीने बाजू मांडली नाही. मग आज सर्व पक्षीय बैठक होती, देवेंद्र फडणवीसांनी तो मुद्दा का नाही मांडला? आज सर्व पक्षीय समोरासमोर होते. देवेंद्र फडणवीस साहेब कोणते मुद्दे मांडायचे राहिले होते सुप्रीम कोर्टामध्ये, ते मुद्दे तुम्ही का नाही जाहीर करत? कोणते तुम्हाला मुद्दे माहिती आहेत? 1, 2, 3, 4 सांगावेत. गायकवाड समितीचा रिपोर्ट, गायकवाड समिती आयोग नव्हता, समिती होती. आताही संदीप शिंदे समिती आहे, आयोग नाही. आयोग म्हटल्यानंतर त्याला घटनात्मक दर्जा येतो, कायदेशीर आधार येतो. समितीला तो अधिकार आयोगाचा दर्जा नसल्यामुळे समितीने काही जरी सांगितलं तरी सुप्रीम कोर्ट ते ग्राह्य धरणार नाही. अनेकदा याच्यावर चर्चा झालेली आहेत, अनेकदा मागासवर्गाचे रिपोर्ट आहेत. काही जण म्हणतात आजपर्यंत 50 वर्षात काहीच झालं नाही, 70 वर्षात काहीच झालं नाही, शरद पवारांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं, इतके दिवस का नाही दिली? अरे बाबांनो, तुम्ही ही बाजू बघितली पाहिजे की कायदेशीर अडचणी काय आहेत. सर्व मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग असतील, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कुठल्याही कोर्टाने कुणबी आणि मराठा एक आहेत असं कुठेही जजमेंट दिलेलं नाही. कुणीही मुख्यमंत्री झाला तरी कसं आरक्षण देणार आहे?
आणि मुळात राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्याची, ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? केंद्र सरकारकडे का जात नाही? याच्यामध्ये एकच भूमिका आहे, मध्यंतरी पवार साहेबांनी ती मांडली होती जरांगे पाटलांना भेटल्याच्या नंतर, की घटना दुरुस्ती केल्याशिवाय याला दुसरा कुठलाही मार्ग नाही. 16% जे मराठ्यांना आरक्षण द्यायचंय, याच्यासाठी घटना दुरुस्ती करून वाढीव जास्तीचं आरक्षण स्वतंत्रपणे द्यावं लागेल, ज्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये वाद लागणार नाहीत. जर कोर्टात टिकायचं असेल तर घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नाही. आणि केंद्रामध्ये गेली 10 वर्ष झालं नरेंद्र मोदी साहेबांचं एक हाती सत्ता आहे, प्रचंड बहुमताने सत्ता आहे. अनेक कायदे त्यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर, बहुमताच्या जोरावर नको ते कायदे करून घेतलेले आहेत मनमानी पद्धतीने. मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला महाराष्ट्रातला आवाज त्यांच्या कानावर जात नाही का? देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी आज सर्वपक्षीय बैठक जी घेतली, ह्याच बैठकीतले सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन पंतप्रधानांची ताबडतोब गाठ घेतली पाहिजे आणि संसदेमध्ये तसा कायदा केला. एक विशेष अधिवेशन एका दिवसाचं जर बोलवलं तर याच्यातला एका दिवसाचा मार्ग आहे हा, एकाच दिवसात मार्ग निघू शकतो. मात्र तुम्ही मनोज जरांगे पाटलांनी इथे फसवू नका, मराठ्यांची दिशाभूल करू नका, त्यांचा संताप वाढू नका. लोक भावनिक विचार करतायत, तुम्ही त्यांना खोटी आश्वासने वेळेचं जे दिलं त्याच्यामुळे आणखी संताप वाढला. आणि म्हणून या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही शक्ती त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. कृपा करून मराठ्यांच्या या आंदोलनाला बदनाम करून विषय गुंडाळू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने खरं बोलण्याची गरज आहे. खरंच मराठा आणि कुणबी एक आहेत किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सांगण्याची गरज आहे. अजितदादा काम टू काम करतात, दूध का दूध पाणी का करतात, एक घाव दोन तुकडे करतात. अजितदादांनी बोललं पाहिजे. फडणवीस कायद्याचे अभ्यासक आहेत, सातत्याने भाषणं करतात, मोठमोठी भाषणं करतात, ओरडून भाषणं करतात. का सांगत नाही तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहेत किंवा नाही? सरकार म्हणून तुम्ही सांगण्याची गरज आहे. त्यामुळे शिंदे, पवार आणि फडणवीस या तिघांची जबाबदारी आहे की सरकारच्या माध्यमातून विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन, सर्व आंदोलकांना विश्वासात घेऊन, सर्व एकत्रित करून केंद्र सरकारकडे तात्काळ जायला पाहिजे. राज्य सरकारने अधिवेशन घेऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये याच्यापूर्वी 2 वेळा एकमताने ठराव मंजूर झालेले आहेत. पुन्हा तुम्ही काय बोलणार आहेत सभागृहामध्ये? तुम्हाला अधिकार आहे का ओबीसी मध्ये मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचा? राज्य सरकारला अधिकार आहे का? याच्यावर नेमलेल्या समितीने पण बोललं पाहिजे, अटॉर्नी जनरलनी पण बोललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, विधी व न्याय विभागाच्या लोकांनी बोललं पाहिजे. पण ते बोलत नाहीत. मला या निमित्ताने सांगायचंय, मराठ्यांची फसवणूक होऊ शकते. कारण सरसकट कुणबी प्रमाणपत्र प्रत्येक मराठा जातीला राज्यातल्या सरसकट सर्वांना देता येणार नाही. याची कारणं आहेत सुप्रीम कोर्टाचे याच्यापूर्वीचे जजमेंट, याच्यापूर्वीचे मागासवर्ग आयोगाचे जजमेंट, हायकोर्टाचे जजमेंट. या सगळ्या निकालामुळे हे प्रमाणपत्र देता येणार नाही. मनोज जरांगेची पाटलांची मागणी मान्य होऊ शकत नाही, असं माझा अभ्यास आणि माझं ज्ञान सांगतंय. याच्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मी सगळा अभ्यास करतोय. या संदर्भात मला राज्य सरकारनी हे जे आता संताप वाढवलाय, आंदोलन पेटत ठेवलंय, एका बाजूला ओबीसींना खोटं काहीतरी सांगायचं, ओबीसींची दिशाभूल करायची, मराठ्यांची दिशाभूल करायची, कधी धनगरांची दिशाभूल करायची. धनगराच्या आरक्षणाबद्दल हा पडळकर सारखा गोपीचंद पडळकर बोंबलत असतो सातका ठणा ठणा. या गोपीचंद पडळकरला माहित नाही का हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. तू त्या भाजपच्या सत्ताधारी पक्षात आहे. धनगरांची का दिशाभूल करतोय मीटिंग आणि मेळावे घेऊन? केंद्र सरकारच्या त्या संसदेमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे सोडून भाजपाचा एक तरी खासदार तिथं बोंबालला का विधान संसदेमध्ये? आणि तुमच्या नरेंद्र मोदींनी एक तरी कधी त्याच्यावर आरक्षणाचा आ उच्चारला का? धनगरचा ध उच्चारला का? मराठ्याचा म उच्चारला का? हे जर केलं नसेल नरेंद्र मोदींनी, मन की बात नको त्या विषयावर रोज करतात ते. पण ही जी काय बनवाबनवी चाललेली आहे हे महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे. आता राज्य सरकारच्या हातात काही नाही. राज्य सरकारने कुठल्याही जाती समूहाचं इथे अंत पाहू नये. मराठा आंदोलन हे पेटू शकतं. राज्यामध्ये कधी नव्हे एवढी अराजकता माजेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि अनर्थ घडेल. राज्यात जर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर महाराष्ट्र आपला प्रगतीवरून मागच्या 5 वर्ष आणखी 10 वर्ष रिवर्स जाईल. हे लक्षात ठेवा. खरं बोलण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि पवार, तुम्ही तिघही मुख्यमंत्री आणि 2 DCM खरं बोला
तात्काळ सत्य काय ते सांगा. मराठा कुणबीच्या संदर्भात एक आम्ही आश्वासन काही खोटं देणार नाही असं सांगा. जी वस्तुस्थिती आहे ती सांगा, त्याच्यामुळे कुणाचे गैरसमज होणार नाहीत. मग मनोज जरांगे पाटलांची भूमिका हे सगळं बाबतीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. कुणबींना आरक्षण पूर्वीपासूनच आहे. 1967 सालापासून जे काय कालेलकर आयोग होता तेव्हापासून कुणबी जातीचा समावेश ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पुढे आलेल्या आहेत. कायद्याने कुणबींना जे काय आता आज सरकारने डिक्लेअर केलं, आजपासून आम्ही सगळ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायला, तुम्ही काय उपकार करत नाही. तो जुनाच कायदा आहे. तो आधीपासूनच कुणबीचे ज्याचे पुरावे आहेत त्याला सर्टिफिकेट मिळतंय ना, अनेकांनी मिळवलेत ना. तुम्ही वेगळं काय करताय? काल तुम्ही घाईघाई मंत्रिमंडळाची बैठक घेतली, काय दिलं मराठ्यांच्या हातामध्ये? काल तुम्ही काही दिलं नाही. आज सर्वपक्षीय बैठक घेतली, काही दिलं नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागती. फडणवीस काल इकडे महाराष्ट्र पेटत छत्तीसगडला प्रचाराला गेले होते 2 दिवस. हे कुठल्या तत्वात बसतं? कुठली तुमची नैतिकता आहे? तुम्हाला हा महाराष्ट्र पेटत ठेवायचा असं याच्यातून स्पष्ट होते. मराठ्यांची दिशाभूल करू नका, मराठ्यांना खोटं आश्वासन देऊ नका. हे आरक्षण कसं मिळणार आहे? राज्य सरकारने आपला फॉर्म्युला जाहीर करावा. कोणत्या पद्धतीने देणार आहोत तो फॉर्म्युला जाहीर केल्याशिवाय हा विषय चर्चेत नेमकेपणाने येणार नाही. इकडे मराठा भावनिक पद्धतीने काहीतरी बोलत राहतील. आर्थिक प्रश्न किंवा शैक्षणिक प्रश्न जे मराठ्यांचे आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला तात्काळ काही भूमिका घ्यावे लागतील. कारण शिक्षणाचे प्रश्न मराठ्यांचे, गरीब मराठ्यांचे, आणि आर्थिक स्वरूपाचे जे प्रश्न आहेत मग ते नोकरीच्या संदर्भाने निर्माण झालेले, हे सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला बोलावं लागेल. मराठ्यांचं सामाजिक मागासले पण तुम्ही कसं सिद्ध करणार आहात हे राज्य सरकारने सांगण्याची गरज आहे. कारण कुठलंही आरक्षण देत असताना सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत किंवा राज्यघटनेचं तत्व आहे, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आरक्षण देता येत नाही. ते सामाजिकदृष्ट्या मागास आहेत हे मराठा जातीच्या संदर्भात जोपर्यंत राज्य सरकार ठरवत नाही, कुठला आयोग ठरवत नाही, तोपर्यंत होणार नाही. कारण शैक्षणिक मागासलेपण मराठ्यांचं ठरलेलं आहे, सिद्ध झाले. आर्थिक मागासले पण सिद्ध झालेलं आहे. पण सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास आहे हे अद्यापपर्यंत कुठल्याही आयोगाने सिद्ध केलेलं नाही, कुठल्याही कोर्टाने सिद्ध केलेलं नाही, कुठल्या कमिटीने सिद्ध केलेलं नाही. जे गायकवाड समितीने सांगितलं होतं ते कोर्टात टिकलं नाही. आणि म्हणून राजकीय बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून बोलावं राज्य सरकारने, ही माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटलांचं जीवन महत्वाचं आहे. एक लढवय्या युवक, एक सामान्य कुटुंबातला माणूस आज इतक्या मोठ्या म्हणजे नेतृत्वावर गेलेला आहे. मराठा समाजाचा त्यांच्यावर विश्वास संपादन झालेला आहे. माझी मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे, आपण उपोषण मागं घ्यायला हवं. उपोषण मागं घेत नाही, काळाची गरज आहे. कधी कधी 2 पावलं मागं यावं लागतं, हे आपल्याला लक्षात ठेवा. मराठा म्हणून आपण केवळ अस्मितेच्या मुद्द्याकडे न जाता छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण डोळ्यासमोर घ्या. छत्रपती शिवरायांनी अनेकदा तह केलेले आहेत. हा लढा सोडायचा नाही, हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे. पण मनोज जरांगे पाटलांचं जीव त्याच्यामध्ये राहणं महत्वाचं आहे, त्यांची शरीर प्रकृती चांगली राहणं महत्वाचं आहे. उपोषण मागं घ्यावं. हा लढा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आपण लढत राहू, लावून धरूयात. परंतु भावनिक दृष्ट्या न बोलता आपल्याला कुठेतरी या लढ्यासाठी सातत्याने लढा चालू ठेवून राज्य सरकारकडून हा प्रश्न सोडून घेतला पाहिजे. केंद्राकडे हा विषय न्यावा लागेल, संसदेत विषय न्यावा लागेल, घटना दुरुस्ती करावीच लागेल. बाकी याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. भावनिक बोलून चालणार नाही. एवढंच मला समस्त मराठ्यांना सांगायचे. शांतता राखावी, कुठेही दंगल करू नये, कोणालाही दोषी धरून आपण याच्यावर कुठेतरी कायदा हातात घेऊ नका, आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. गृह विभाग, पोलीस तुमच्यावर गुन्हे दाखल करतील आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त होईल. अशी कुठलीही कृती आपल्याकडनं करू नका. महात्मा गांधींचं सत्याग्रहाचं जे हत्यार आहे ते बोथट करू नका. कारण उपोषण हे शेवटचं हत्यार असतं. त्या हत्याराला जर बोथट केलं तर कृपा करून पुन्हा कोणीतरी त्या लढ्याला जाणार नाही. हिंसक पद्धतीने, कुठेही आक्रमक पद्धतीने उद्रेक करून कुठं जाळपोळ, दंगल, दगडफेक करू नका. एवढीच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र.